मुरवाई विंदणे आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. आपण पाहता जय सेवालाल महाराज चषक 2025 चे दिमागदार आणि देखणं पर्व खरं तर पहिल्यांदाच नाईट फॉर्मॅटची मॅच आपल्याला पाहायला भेटतीये या क्रीडा नगरीवरती. आमचे पळसपेचे कुणाल जी ठाणगे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे, कुणालजी ठाणगे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. वळ्या मॅचकडे. चांगली मॅच. पहिला बॉल. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झालं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक दीच पाहायला गेलं तर अजूनही खातं ओपन नाही केलंय मुरवाई विंदणे संघ आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटली. स्ट्राईक एंडवरती आपण पाहता ओहो फुलर लेनचा चेंडू होता. थोडीशी मिसफिल्ड पाहायला भेटलीये. वाईट +4 = 5 अशा 5 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि या 5 धावा स्कोर कार्ड वरती डिपॉझिट देखील केल्या जातात. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीक तारेकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. खराब गोलंदाजी अद्याप तरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. अगदीच पाहायला गेलं तर रूम क्रिएट केली, जागा बनवली, चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लाय बिग 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 बिग. इट्स अ मॅक्झिमम 6 रन. क्या बात आहे. अगदीच पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील अतिरिक्त उचली घेतली, रूम क्रिएट केली, जागा बनवली, चेंडूला देखील सीमा ओलांडायला लावली आणि या 6 धावा खूप काय महत्त्वाच्या असतील आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येच्या घरात. 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आक्रमणाचा पाडा देखील चढवला जातोय गोलंदाज प्रतीक तारेकर यांच्यावरती. यापुढून त्यांना कमबॅक करायचं. पॉवर प्लेचं शतक आहे. त्या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी गोलंदाजी त्यांना करावी लागेल. वेगवान चेंडू होता पण पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे धावा देखील अवांतर येतील. एक धाव धावफलकावरती लागली जाते. खरं तर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल मुरवाई विंदणे संघासाठी. खरं तर खूप दूरवरचा प्रवास करून हा संघ देखील आज या क्रीडा नगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. अगदीच हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, प्रोटेक्शन आहे तिकडे. एक धाव भेटली जाईल. एका धावेच्या मदतीने सिंगल डबलला प्राधान्य देत स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरात. 13 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहता. 13 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. वाक्य बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील अतिरिक्त उचली घेतोय पण त्याचबरोबर चित्राच्या चपलाईने धावसंख्या अगदीच पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. एक धाव धावफलकावरती ऍड होईल. चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला पाहायला भेटली पण त्याच विपरीत त्याच दर्जाची फलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटतीये. अगदीच फुलर लेनचा चेंडू होता. लेट कट खेळलाय. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव भेटली जाईल आणि 15 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 15 धावा धावफलकावरती आपण पाहता. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. अद्याप तरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. भले मोठे फटके आले पण त्यानंतर कमबॅक करण्याचं काम अगदीच प्रतीकच्या माध्यमातून पाहायला भेटलं. कमी गतीचा चेंडू होता. अगदीच हाताळण्यात आलाय. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार आला या दणदणीत चौकार.
पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 19 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रतीक यांचं त्यांच्यावरती आक्रमणाचा पाडा चढवला गेला, पण यापुढून पारगावकरांना कमबॅक करावं लागेल. पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव या नावाने हा संघ आज मात्र या क्रीडा नगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. त्यांच्या विपक्षात लढत असताना मुरुई विंदणे. चांगली मॅच होईल यात मात्र शंका नसेल. खरं तर आज जे प्रेक्षक वर्ग आपण पाहताय ना ते तब्बल आकाश तारेकर यांची बॅटिंग पाहण्यासाठी आणि सुमित डोंगरे यांची बॅटिंग पाहण्यासाठी आलेत. सांगी कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहताय कुणाल मोकल आले. चांगली गोलंदाजी त्यांना करायची. ज्या चुका पहिल्या षटकामध्ये प्रतीक यांनी केली आहे ना त्या चुका पुन्हा 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 दर्शवायच्या नाहीयेत. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू होता. अगदी चॉप करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला भेटला. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला बॅकअप भेटला गेला. या 2 धावा खूप काय महत्वाच्या असतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. खरं तर एका बाजूला आपण पाहताय मुरुई विंदणे अगदीच यंदाच्या मोसमामध्ये खूप सारे पारितोषिक या संघाने देखील पटकावताना आपल्याला पाहायला भेटले आहेत. अगदीच पंचांकडे अपील आणि पंचाने अपील स्वीकारली आहे. लेग बिफोर द विकेट. फलंदाज OUT पहिला हातरा भेटला जातोय मुरुई विंदणे संघाला आणि संधी भेटतीये डीजे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. मागील चेंडू वेगवान होता. त्यानंतर आपण पाहिलं परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि त्याच पद्धतीचे परिवर्तन गोलंदाजीच्या माध्यमातून कुणाल याने दाखवलाय. पुन्हा एकदा खोलो पद्धतीचा चेंडू खोदून काढला. ऑन साईडला ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य देखील दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जात आहे. चांगली सुरुवात करत म्हणावी लागेल. खराब चेंडू असेल त्याला सीमा ओलांड्यावर लावली आहे फलंदाज आणि चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल ऑफ स्टिक दी ऑफ स्टंप. एक अवंत धाव देखील धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या धावसंख्येच्या घरात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र लय भरकटून जमणार नाहीये कारण की समोर आपण पाहताय मुरुई विंदणे संघ तुल्यबल संघ आपण आज या क्रीडा नगरीवरती आजच्या गटामध्ये खेळताना आपल्याला पाहायला. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल. एक धाव देखील धावफलकावरती ऍड होते आणि चांगल्या आता मजबूत स्थितीमध्ये ओढावला गेलाय मुरुई विंदणे संघ आणि धावा येण्या गरजेचे आहे. ते कुठल्याही मार्गस्थ येऊ दे आणि त्या धावा धावफलकावरती ऍड देखील झाल्यात. एक धाव भेटली जाते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न सार्थकी देखील ठरताना आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर एक धाव देखील कंप्लीट केली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. कुणाल आले चांगली गोलंदाजी ते देखील करतायत आणि आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. नितांत गरज आहे विंदणे संघाला. ओहो फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार. षटकार. स्पर्धेला त्यांच्या वतीने शुभेच्छा देखील आल्यात.
ओल्या मॅचकडे चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली आहे. अर्धा डझन धावा धावफलकावरती ऍड झाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 31. हो, कमी गतीचा चेंडू आहे, कमी गतीचा चेंडू आहे, पण पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. पंचांनी हात समांतर केलेत, धावा अवांतर भेटल्या जात आहेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटली. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन अगदीच आपल्याला कुणाल मोकल यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. पण त्याच विपरीत चांगली गोलंदाजी देखील करायची आहे. समोरील संघात जर मोरुआई विंदणे संघाचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून धावा येण्या खूप गरजेच्या आहेत. जर पारगाव संघासाठी मोठ्या कडव्या आव्हानांना त्यांना सामोरं जायला लावायचं असेल तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली आहे. एक धाव धावफलकावरती जाईल आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 33 धावा धावफलकावरती लागल्यात. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. त्यांच्यावरती देखील आक्रमण केला गेला. पण आता मात्र षटक क्रमांक 3 सांघिक कोट्यातून 3 आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज इनॅक्ट नंबर 3 वरती विघ्नेश पाटील आलेत. चांगली गोलंदाजी करायची आहे. खरं तर बागफुटला आपल्याला पाहायला भेटतोय. पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव खरं तर गोलंदाजीचा चांगला चेंडू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न सार्थकी ठरला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नाणेफेकीचं कौल जिंकलं पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय तो मात्र थोडासा असार्थकी आपल्याला पाहायला भेटतोय. कारण की पाहिलं तर धावफलकावरती 33 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच विपरीत धावा येण्याची गरज जी आहे ना विंदणे संघासाठी धावा आल्या पाहिजेत. त्या कुठल्याही मार्गस्थ येऊ दे. अद्याप जरी पाहिलं तर 33 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहता. अगदीच आडव्या बॅटने खेळला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव भेटली जाईल. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. थोडीशी फेकी खराब, गॅदरिंग देखील खराब आपल्याला पाहायला भेटते. सिंगलला केलं जाईल डबल मध्ये कन्वर्ट आणि आता इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती देखील सफल झाली आणि 3 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येच्या घरात. ओहो, फटका सजवलाय. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा पार आला या दणदणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 42 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता. गोलंदाजावरती आक्रमणाचा पाडा चढवला जातोय. अगदी चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू होतोय फरार. फाईन लेग रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा पार आला या दणदणीत चौका.
प्रोटेक्शन नाहीये तिकडे. चेंडू होतोय फरार लॉंग ऑफ रिजन मध्ये. वन बाउंड सीमा पार आला या पुन्हा एकदा दणदण करीत. चांगल्या पद्धतीचा खेळ अद्याप तरी यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन अगदीच पार्वती मेडिकल स्टोर पारगाव संघाच्या फलंदाजाचा सॉक स्वीपचा फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 56 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. आणि खरं तर गीतेश जोशी यांचं कौतुक करत तेवढं कमी आहे, कारण की चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्यांनी सातत्य कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे. अगदीच पाहायला शेवटचे 4 चेंडू त्यांनी फेस केले. त्याचबरोबरीने पहिल्या चेंडूवरती तो षटकार आला, त्यानंतर 2 चौकार आले बॅक टू बॅक आणि त्यानंतर एक शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड केला त्या षटकातील आणि त्या 6 धावा आणि त्या 6 धावेच्या मदतीने 56 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 56 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. पहिला गडी बाद झाला, पण त्यानंतर चांगली फलंदाजी अगदीच आपल्याला जितेश यांची पाहायला भेटली आहे आणि जितेशजी पूर्णरित्या जबाबदारी आपल्यावरती सोपवली आहे. आणि आता मात्र आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती प्रियांशू तारेकर आले. चांगली गोलंदाजी त्यांना करायची आहे. ज्या चुका 3 गोलंदाजांनी केल्यात ना, त्या चुका त्यांना दर्शवायच्या नाहीयेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रोटेक्शन आहे तिकडे. एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य देखील दिलं जाईल आणि आता मात्र त्यांना माहिती आहे प्रोजेक्टेड स्कोअर उभा झाला धावफलकावरती. आपण पाहताय 57 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. खरं तर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात. नाणेफेकीचं कौल त्यांच्या बाजूने लागलं नाही. फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांना स्वीकारावा लागला आणि पण त्या निर्णयाला स्वीकारत चांगली फलंदाजी करतात. अगदी स्क्वेअर कटचा फटका चेंडूला पाठवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार आला या दणदणी. नंतर धाव देखील धावफलकावरती लागली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते आणि मजबूत स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला भेटतोय मुरुवाई विंदणे संघ. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन अद्याप तरी आपल्याला पाहायला भेटतोय. अगदीच हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे, फक्त हुक केलंय. चांगली कॅच आपल्याला पाहायला भेटली. व्हॉट कॅच. आणि फलंदाज बाद देखील झाला.
गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता प्रियांशु तारेकर त्यांच्या वरती देखील आक्रमण चढवलं गेलं आणि फलंदाजी आता मात्र चांगली स्थिती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. कॅच इटचा कॉल होतोय. सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू दी डगआउट. तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि प्रणित कोळी इनॅक्ट नंबर 5 वरती फलंदाज दाखल झालेत. धावफलकावरती आपण धावा पाहता 64 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आणि प्रियांशु तारेकर विकेट हायटेकच्या उंबरठ्यावरती आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हॅट्रिक बॉल. अगदीच हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धाव तर नक्कीच आहे आणि एका धावेला प्राधान्य देखील दिलं जात आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि या सत्रातील. 65 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू. तीचा मोठा फटका टोलवलाय खरा. तो चंद्रमा नबाद बॉल जागतोय ढगा सीमा पार आलाय शेवटच्या क्षणी. पार्वती मेडिकल स्टोर पारगाव या संघाला आणि हे धावसंख्या चेस होईल की नाही हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि मायक्रोफोन वरती येतील मानस जी मनोरे. ये बजा
या दोन्ही संघामध्ये अतिशय हाय व्होल्टेजचा सामना रंगणार आहे. टायमिंग आहे 6:30 वाजता, दिनांक 3/5/2025 रोजी. त्यामध्ये प्लेयर असणार आहेत सिनियर संघामध्ये कुमार चव्हाण, ऋतिक राठोड, रोहित चव्हाण, राकेश राठोड, अंकुश चव्हाण राठोड, रोहित राठोड, संतोष जाधव, अविनाश जाधव, सतीश जाधव आणि सचिन गुप्ता. त्यानंतर ऑर्गनायझर असणार आहेत निखिलजी चव्हाण, दप्चर गोटी, फॉर्च्युनो. त्यानंतर ज्युनियरमध्ये आपण पाहतोय तुशीलजी चव्हाण यांच्या संघामध्ये लालू राठोड, जय राठोड, हरिओम राठोड, पवन चव्हाण, राकेश जाधव आयकॉन प्लेयर असणार आहे, ऐरोलीवरनं येणार आहेत. हेमंत, त्यानंतर रोशन, निखिल चव्हाण स्वतः आयोजक फॉर्च्युनो. त्यानंतर माझे सुपुत्र मंथन धोत्रे, रोहन आणि ओमकार पवार असे या ठिकाणी ज्युनियर प्लेयर असणार आहेत. बघा हाय व्होल्टेजचा सामना असणार आहे, खूपच मजा येणार आहे. प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी दिसणार आहे. आणि आपण आता मॅच ऑन होतीये ती म्हणजे पारगाव वर्सेस विंदणे या संघाच्या दरम्यान. तर आपण पाहतोय एक पारी समाप्त झाली, त्या पारीमध्ये 71 धावा गोळा केल्या त्या विंदणेचे फलंदाज. तर विजयासाठी आवश्यकता असणार आहे पार्वती मेडिकल स्टोर पारगाव या संघाला 72 धाव्यांची गरज. येणाऱ्या 24 चेंडू आणि 72 धावा, सर्वात जास्त धावा या सामन्यामध्ये विंदणे संघाने काढलेला आतापर्यंत. तर आपण पाहतोय जय सेवालाल क्रिकेट संघ वावेकर सेवालाल महाराज चषक 2025चे ऑर्गनायझर आहेत आणि ITC लाईव्हचे प्रोप्रायटर कुमारजी चव्हाण साहेब. घर बसल्या या सामन्याचे प्रक्षेपण पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हा पहिला चेंडू, सुंदर चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये, एकही धाव नाहीये आणि खातही उघडता आलेला नाहीये. सुंदर गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक हाताळणार, पहिला चेंडू हाताळलेला आहे. सुंदर गोलंदाजी केली त्या ठिकाणी गोलंदाज अक्रुल पाटील. सुंदर गोलंदाजी, स्ट्राईक हँडला फलंदाज विघ्नेश. बघा मोठा फटका मारण्याच्या नादात या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होती. ज्या पद्धतीने चेंडू येतात ना त्या पद्धतीने फलंदाजी करायला पाहिजे. एकेरी दुहेरी धावा तरी यायला पाहिजेत, कारण निर्धाव चेंडूमध्ये एकही धाव येत नाही तर कुठेतरी तुम्ही मागे सरताना दिसताय. आता मात्र आपण पाहूया गॅप शॉट मारलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू होता. 17 त्या ठिकाणी साबूत आहे, तैनात आहे. एक धाव मिळाली, सॉरी 4 धावा मिळाल्या. अर्जुन चार धावा. पुढचा चेंडू बघा, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. स्वतःचं खातं तरी या ठिकाणी 4 धावाने उघडलेलं आहे आणि संघाचं खातं उघडलेलं 4 धावाने. आता येणार या 20 चेंडू आणि 68 धावांची गरज, 68 धावांची गरज असणार आहे. आपण पाहतोय अतिशय सुंदर सामना, कासवाच्या गतीने या ठिकाणी सामना पाहतोय. आणि हा सुंदर मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमा रेखेच्या बाहेर हा येतोय. रामदेव बाबा पतंजली षटकार. डीजे तर आपण पाहतोय या नंतरचा सामना होणार. चला तर गाडी जाऊ द्या, 4 व्हीलर जात आहे. हा सामना सुरू करावा. हा पुढचा चेंडू
हो उंचावरनं मारण्याच्या प्रयत्नात चेंडू काही समजलेला नाहीये आणि पंचांनी या चेंडूला निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे. षटक संपण्याचा इशारा. षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 10 धावा. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू आणि 62 धावांची गरज असणार आहे. कंबडबोजा आणि पळसपे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ओके. हॅलो. मर्याई चायनीजचे प्रोप्रायटर पप्पूजी केदारे इकडे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं. येस ओर टू कॉम्बॉक्स. नक्कीच मराई चायनीजचे प्रोप्रायटर पप्पूजी केदारी साहेब आपणाला विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर आपण पाहतोय येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 62 धाव्यांची गरज असणार आहे. बघा मोठमोठे फटके मारावं लागेल. सामना जर जिंकायचा असेल ना तर आपल्याला मोठमोठे फटका मारावा लागणार आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला वैयक्तिक पहिले संघाकडून दुसरं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवरती बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय समाधान पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंग ट्रॅकवरती पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज कुणाल मोकल. हा पुढचा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याची गरज. चोरटी धाव या ठिकाणी मिळतीये. बॅटकट असावा आणि या ठिकाणी पळसपे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि आपला डिसिजन कळवायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. टॉस विन झालेली आहे पळसपे संघ. तर पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू फिरकवलाय मिडॉनच्या दिशेने सरळ सीमा रेखेच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. आपण पाहतोय येणाऱ्या 16 चेंडू आणि 57 धावांची गरज असणार आहे. 16 चेंडू आणि 57 धावांची गरज. असेच मोठमोठे फटके तुम्हाला मारावे लागणार आहेत. तर पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज फलंदाज मार्गवरती आपण पाहतोय फलंदाज विघ्नेश यानं कडवलेला आहे चेंडू आणि हा सुद्धा येतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 8 चेंडू खेळलेला आहे विघ्नेश यानं. 4 चेंडू डॉट आहेत आणि त्यामध्ये धावा त्यांनी कुठून काढल्यात. 3 चौकार 1 षटकाच्या साह्याने 18 धावा स्वतःच्या खात्यावरती या. हा पुढचा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका मारण्याची गरज होती परंतु त्या ठिकाणी फटका फसला. हे बघा A1 जोडी या ठिकाणी बालमजी भोईर साहेब वीटभट्टीचे मालक आणि तसेच एकविरा ढाब्याचे मालक आहेत ते बालम भोईर आणि मर्याई चायनीजचे प्रोप्रायटर पप्पू शेट केदारी साहेब यांना विनंती असेल पण मंचावरती यायचं आहे. त्यांच्यासोबत सुनील माने सुद्धा आहेत. तुमचे सहर्ष स्वागत. तर आपण उद्या निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या तेथेच थांबतीये. बघा निर्धाव म्हटल्यावरती धावा आपल्याला भरपूर काढायच्या आहेत आणि अशा चेंडू फटके मारणं गरजेचं असणार आहे. एक धाव तर निश्चितच. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 20च्या घरात. आत्ता मात्र येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत त्या 52 धावांची गरज. 52 टू विन पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव संघाला. तर आपण पाहतोय मर्याई विंधने संघ अतिशय सुंदर फलंदाजी तर पाहिले आपण त्याच पद्धतीने गोलंदाजी सुद्धा चांगलं करत आहेत. बघा आता मात्र हा निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे. कमीत कमी
20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे, कारण 52 म्हटल्यावर अर्ध धावा येणं गरजेचं असणार आहे. तर नक्कीच आपण पाहूया. बॉलिंग ट्रॅकवरती आहे तो बॅटर पंच आमच्या दिशेने वळतायत. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढे आहे फ्री हिट. फ्री हिट असणार आहे. पाहूया. नो चेंडू. गोलंदाज मार्गवरती. गोलंदाज आकाश पाटील. खराब गोलंदाजी. 12 चेंडू 51 धावांची गरज. आता मात्र मोठा फटका. फ्री हिटचा फटका हा येतोय तारामंडलच्या दिशेने. सीमारेखेच्या बाहेर रामदेव बाबा पतंजली षटकार. ठोकडी. पाहूया. आता मात्र येणाऱ्या 11 चेंडू आणि 45 धावांची गरज. पहा फ्री हिट होतं. या फटक्यांची गरज आहे तुम्हाला, कारण विजयापर्यंत जर मजल मारायची असेल ना, असेच फटकेबाजी करावा लागणार आहेत. तर पाहूया. येणाऱ्या 11 चेंडू आणि 45 धावांची गरज. ओहो, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी जोरदार अपील होतीये. अपील ठोकरवली पंचांनी. निर्धाव चेंडू सांगता होतीये. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला समजला नाही. सरळ चेंडू विसावला. सत्रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू सांगता होतीये. धाव संख्या तेथेच थांबतीये. येणाऱ्या 10 चेंडू आणि 45 धावांची गरज. ओ माय गॉड, काय बॉलिंग होतीये. वाडा बॉलिंग आपण पाहतोय. सुंदर बॉलिंग, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र परतत येत असताना ते गोलंदाज मार्ग होते आकाश पाटील. हा चेंडू मारलेला आहे समालोचन कक्षाच्या दिशेने. विघ्नेश पाटील यानं 1 धाव मिळाली. या 1 धावेच्या बरोबरीने आता मात्र दाफलकावरती धावा लागल्यात त्या 28 या अंकांवरती. येणाऱ्या 8 चेंडू आणि 44 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्टॉप ऑफ स्टंपच्या थोडासा पुढे असणारा हा चेंडू समजला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होती. अजूनही 7 चेंडू आणि 44 धावा. ह्या चेंडू मध्ये मोठा फटका येणं गरजेचं होतं. झेल मात्र या ठिकाणी सुटलेला आहे. सीमारेखेच्या जवळ लेग साइडला चांगली फिल्डिंग होतीये. धावा मिळाला त्या किती धावा पंच नाही काढलेली आहे धावा. आणि नक्कीच तर आपण पाहतोय एकही धाव आलेली नाहीये. शतक संपलेला आहे. येणाऱ्या 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. 6 चेंडू 44 ची गरज आहे. अद्याप धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 28. तीन बॉल 3 षटकार जर लगावले तर पप्पूजी केदारी साहेब यांच्या वतीने 3000 रुपयाचं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र अवंतर धाव. वाईट चेंडू. पंच आमच्या दिशेने वळालेले आहेत. लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी आणि 1 धाव एक्स्ट्रा मिळाली. 29 धावा धाव फलकावरती. हा पुढचा चेंडू बघा. गुडघा टेक फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती. मोठा फटका मारण्याची गरज होती, परंतु या ठिकाणी फटका फसतो आहे. धावा येणाऱ्या 5 चेंडू 44 धावा. बघा आता मात्र मोठा फटका आलेला आहे. हा सीमा रेखेच्या बाहेर षटकार. तर आपण पाहतोय अजून 2 षटकार जर तुम्ही लगावले ना, तर या ठिकाणी मर्याई चायनीजचे मालक पप्पूजी केदारी साहेब यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक लगातार 3 षटकारासाठी.
परत एकदा मारण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्या दिशेने वळाले. वाईट चेंडू, अवंत धाव घोषित केला. या चेंडूला एक्स्ट्रा मिळाली, धावसंख्येत वाढ होतीये. येणाऱ्या 4 चेंडू आणि 36 धावा, म्हणजे 6 षटकार ची गरज आहे या ठिकाणी. औपचारिकता बाकी राहिलेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जवळ हा सामना झुकलेला आहे, तो म्हणजे मर्याई विंदणे संघाजवळ. आता मात्र येणाऱ्या 3 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 3 चेंडू 36 धावांची गरज बघा. औपचारिकता बाकी राहिलेली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. कुणाल पुन्हा एकदा ह्या ठिकाणी फटका मारतो. लेग साईडच्या दिशेने शतरक्ष त्या ठिकाणी साबूत आहे, तैनात आहे. धावा मिळाली 1. 2 चेंडू 35 धावांची गरज. 2 चेंडू 35 धावांची गरज. चला तर आपण पाहतोय 2 चेंडू 35 धावा. मॅच झुकलेली आहे ती म्हणजे विंदणे संघाजवळ. बराच उशिरानंतर हा झेलबाद होतोय फलंदाज प्रणित. अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतो जे सेवालाल क्रिकेट संघ वावेकर सेवालाल महाराज 2025च्या या पर्वामध्ये आजचा दिवस 3रा पर्व आहे आणि अतिशय सुंदर सामने आज आपण या ठिकाणी पाहिले. बघा या ठिकाणी पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव संघ हा पराजित झालेला आहे आणि विजय संघ झालेला आहे मर्याई विंदणे संघ. आम्ही दोन्ही संघाचे आमच्या आयोजन